ओम साईराम. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त आमच्या गावातून साईबाबाची पालखी निघते शिर्डीला, वालीव ते शिर्डी. तर आम्ही आता मंदिराजवळ पोचलेत. आमच्या बॅगा पण पुढे गेल्यात सगळ्या आणि आम्ही आता मंदिरात पोचलेत साईबाबांच्या. आता थोड्या वेळात आरती चालू होईल आणि आरतीनंतर मग आम्ही निघणार. गावातूनच पालखी जाते, मग तुम्हाला दाखवते पुढे काय होते. आणि आम्ही चालल्यात सोनल आणि प्रचिती आणि यावर्षी चित नाही आहे, सो आम्हाला खूप वाईट वाटते त्याच्याबद्दल. कोण नाही. हा आणि जाऊ दे, आपण पुढच्या दिवशी भेटू. त्याची एक्झाम आहे ना, सो जाऊ. बाबांनी तुला बोलवतील तेव्हा तू ये. नक्कीच. काय करता रा? याला तुम्ही ओळखता? तुझं इंट्रोडक्शन दे. अच्छा, तर यो आहे वरुण मालवी आणि त्याचा भाऊस. बिचाराला येवाचं होतं पण त्याची पण एक्झाम आहे, सो तो नाही येऊ शकत. बघा काय कामधंदा नाही आहे. देवाचे दर्शनाला चालले का लग्नाला चालले? मेकअपची आर्टिस्ट. काय झालं, वाट लागली? शिर्डीला येवाचं आहे पण काय करेल, एक्झाम आहे. एक्झाम मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? झाडला बोलावून जण साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. मी निघालो, तुम्ही येता का? कुणाली झाल्या, कुणाली रडू रडू कॉन्टेंट देते. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. हो, रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया
आम्ही आता सोपार फाट्याला पोहोचलोय. किती वाजले का? 11:25 वाजल्यात. अजून सोपार फाट्याला जायत. अजून आमचा पहिला स्टे असते पारोलला. दुपारचं जेवण तिकडे असते. पारोलला पोहोचू कधी 4 वाजतील ना, 2 वाजता. कंटिन्यू राहा. पुढे काय होते बघा. मी बघा मेरे तुझं रडून झालं का? धूल आहे ना पक्कीच. पावडर लावण्याची गरज नाही. अजून काय बोलायचं आहे? बोल जरा हट्टी करणी पाणी बोल आम्हाला. थोडा उतार झालाय. अजून किती लांब जायचं आहे. आता तुम्ही आम्हाला बघून घ्या आम्ही कसे दिसतो आणि नंतर पण बघा 8 दिवसांनी कसे दिसतो. यो ये. चल ना तू पण. अरे खेचत नाही र सांगतो. बॅग धरायला नाही. तुझी आठवण येते आम्हाला बिचारा जीत. परत रड ना. कुठे? पारोलला. मग आंबाडीला येणार आहे का पारोलला येणारस? आंबाडीला येणारस का पारोलला येणारस? बाबा हे प्रीतचं दुकान आहे. शेट आहे प्रीत. ना तुम्ही बघू शकता जीत कसा येडावला. एकटाच चाललाय पुढे. मगाशी बघायला पाहिजे त्याला. सगळी पुढे गेली आम्हीच राहिलोय. कला पण एवढा फास्ट चाललाय तू. नुसता चौताललाय बस. कोणच्या शिव्या ऐकायच्या? कोण बोल? अरे तो काय बोलणार आहे? चल तुला भूक लागले का? मग काय झालंय? काय चालते बघ कसं कसा चालते बघ. चौताला नुसता चौताला. यारा तुम्ही बघू शकता वरून त्याचे पप्पा अंकल हाय करा. तुमचं वय काय? वय सांगा. किती वर्ष आहे तुमचं? 20 वर्ष. 20 वर्ष. या पालखीत 17 वर्ष. दुसऱ्या विरारच्या पालखीत 3 वर्ष. अभि दादा 17 वर्ष झाली चालतोय यो. या पण वर्ष चालेल यावेळी. कंचाडचा आहे यो. आणि आमचा साईराज. होय इथं बघ. इंटरव्ह्यू घेताना सगळा तोच बोललाय. ओ किती वर्ष आहे तुझा साईराज? होय किती वर्ष आहे? पहिलाच वर्ष आहे. दुसरं वर्ष आहे. बाय जीत. बाय प्रीत. भेटू आपण. या भेटे. आता निघाल्यात पुढच्या हॉल्टसाठी. तुम्ही बघू शकता सकाळचे 6 वाजल्यात. आम्ही 4:30 वाजल्यापासून चालतोय. आता कुठे पोचलोय ते पण नाही माहिती. आणि एवढे पाय दुखायला लागल्यात ना जाम बेकार.
दोघीच मागे आहेत, अजून असतील पण माहिती नाही मागे. सगळी पुढे गेले. पहिले आम्ही पालखी जोडीला होतो, आता सगळ्यात लास्ट. चालताच नव्हतं येत, फोड पण आलेत पायाला. आमची कंडिशन आम्हालाच माहिती तरी पण हसतोय. आता बघू कधी पोचू. 7 वाजता नाश्ता करायला थांबायचं, पण कुठे ते पण नाही माहिती. बघू शकतो तिथं काय लिहिलं, मसाला मिलं सांग मिलं. बघा तुम्ही सांगे ना, हे पाहे फक्त चालता काही पोचलो काय माहिती. सांगाव क्रॉस केलंय, अजून 1 तासावर आहे. तो पण फक्त नाश्त्याचा हॉल. दुपारचा हॉल तर अजून माहीत नाही काय आहे. चला बिजी हसू पण नाही शकत ना, रडू पण नाही शकत. एवढा पाय दुखायला लागला. काय असा रस्ता खडबड्या दिसत. बघ ना, त्यातून ते टेम्पो मधीन येतात नुसतं. ये रस्ता बघू शकता, अर्धा खरबडी त्याच्यान पण गाड्या येतात. आम्हा सगळी टाकून गेली. नाही ग, 5 जण आण आपले माग. तर साईडला होतो आला दिसता रेखाटल. गाईज बघू शकता, इथे आंघोलीला जायचं आहे आणि कशी बसलेत बिचारी लाईनीला. बघू शकता तुम्ही. तोंड दाखवा रा. लाईनीसाठी बघा तडफडतात. साईराम कनसाड घे. ब्लॉगर आली. हो ना, आता काय संपल्यापर्यंत पैसे घेत ना 20 रुपये इकडे बघ. ब्लॉग मध्ये
मग राहिला कसारा घाट र माझ्या साईचा भारी थाट र मग राहिला कसारा घाट र माझ्या साईचा भारी थाट र गाईस संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही आता कसाऱ्या घाटात आहे आणि ही माझे 3 भाऊसान त्याने मला पूर्ण घाट चढवलाय. अजून एक घाट बाकी आहे घाटन देवीचा. तिघांनी मला जाम सपोर्ट केले. थँक्यू सो मच. साईराम बिचारा आता पाय मलते माझं. दीदी आम्हाला घरी गेल्यावर पार्टी देणार. चालेल चालेल सगळे घर आहे आमचे. तर गाईज आजचा 4th डे आहे आणि तुम्ही बघू शकता किती हालत बेकार झाले. पायाला पक्क फोड आले. हे कपडे धुवायला लागले. बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली आज्ञामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली आज्ञामध्ये. गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळचे 6 वाजलेत आणि आजचा दिवस आहे 5वा आणि आम्ही आता चालतोय सकाळी. आम्ही आता घोटी आणि सिन्नरच्या मध्ये आहेत आणि माझ्या जोडीला हे 3 जण आहेत आणि बाकीचे मागे आहेत. वरूनचा पाय लटकलाय म्हणून हल्लू हल्लू चालले ती. आम्ही सगळी पुढे आहेत. अजून किती किलोमीटर आहे? 12 किलोमीटर चालायचं आहे आम्हाला. बघू आता कधी पोचतोय. आणि गाडी चक्कर येऊन पडते. हा बोल बोल. गाडी चक्कर येऊन पडते. चक्कर येऊन पडते तर काय करू आता. कॅपॅसिटी संपते माझी. नाही नाही म्हणता मी गेली रे वारी. नाही नाही म्हणता मी गेली रे वारी. आलो दरबारी साई तुझ्या आलो दर. तुझ्या कीर्तनात नालो आणि मानसात आलो. वेदांत भोईर ना रा बरोबर ना. यो पण गणेश आणि यो साईराज. सकाळी आयटमचा कॉल आलाय. मग काय एअरटेलवाल्यांशी बोलता सकाळी. नाव काय सेव्ह करायचं? भंगारवाली. मंगारवाली. हा बोल बोल बोल. पाहिलं तुला तू उचललंच नाही. जरा मोठा रात्री बोलू. काय संध्याकाळचे 4 वाजल्यात आणि दिवस 5वा आहे आणि आम्ही सगळ्यांनी सेम टी शर्ट घातल्यात आणि आमचं आता फोटोशूट चालू आहे इकडे. तर बघू शकता सगळे एक्साइटमेंट आहेत फोटो काढायला. हो हाय करा. ओळख करून देतो. कनिष्क, गणेश, दर्शन माझा भाऊस आणि मला पुरा कसारा घाट चढून आणले. हा तो राघवल तिकडे त्याने पण कसारा आणि घाट तो एक हाय साईराज. मी हा. अण्णा यो पण बाकी आहे. हर्षवर्धन अण्णा आणि यश. कसं वाटतं तुला चालून? खूप चांगलं वाटतं.
अच्छा वरून आत्या आता मी कोण कोण ग डाफा. हा विकी अभि दादा हाय कर हाय गाईज. इकडे नको दाखवू. बघू युट्यूबला येईल. हाय करा वेदांत ब्लॉग संपवतो आम्ही इथे. बिचारी ती रागावले माझ्यावर सगळी. साईराज चल चल ध्रुव चल आम्हाला आणि बघू नको. उदय नाही, नाही, हा. संध्याकाळचे 7:30 वाजल्यात आणि जाम पाऊस लागलाय. आम्ही सिन्नरला आमच्या हॉल्टवर पोचायचं फक्त एक किलोमीटर लांब आहे फक्त. आणि आम्ही आता पाऊस लागला म्हणून चहा प्यायला थांबल्यात. आणि आम्हाला 4 नवीन फ्रेंड्स भेटलेत. फ्रेंड्स तर आजचा 6वा दिवस आहे आणि आम्ही आता सिन्नरमध्ये आहे. आणि थोड्याच 1 तासानंतर आम्ही आमच्या हॉल्टवर पोचणार आहे, म्हणजे नाश्त्याच्या हॉल्टवर. नंतर आज आम्ही जाम लेट निघालो, म्हणजे 5ला उठलो आणि 6ला निघालो. नाही तर रोज 3ला उठायचो, 4ला निघायचो. आज थोडं काल पाऊस पडला आहे ना म्हणून थोडं लेट निघालं. इथं ओय सकाळचे 6 वाजले आणि आम्ही आता परत वावीवरून निघाल्यात पुढच्या हॉल्टवर जायला. आणि 5 वाजता निघाल्यात. आणि ही सगळी बाकीची पुढे आहेत. मेलेन नुसते मेलेन. बघा बघा जिवंतच ना. काय बोलायचं तुम्हाला साई चौधरी? हा तू जिवंतच ना, आम्ही मेलोय तर. हा तुला कसारा गाडा आम्ही चढवला ना, आम्हासाठी तुम्ही मेलत तू चक्कर येऊन पडले. अजून अर्धा तास चालायचं आहे का? माझं भाऊस आले मला घेवायला. चालणार आणणार तुम्ही आता? हा मग चाला. 4 तास चालायचं आमच्या जोडीला. चल
चिली मही पेटवा मला माझ्या साईला भेटवा मला माझ्या साईला भेटवा माझ्या पैदन द्याल का पैदन द्याल का पायाला माझ्या पैदन द्याल का पैदन द्याल का पायाला माझा पैदन द्याल का पैदन द्याल का पैदन घालून जर का माहीत जाईन ट्वे मोलावाली मी हो नाचीन पैदन घालून जर का माहीत निघाल्यात आणि ते शुभम दादा ते जो अंकलला गाईड करताय गाडी शिकवायला. बरी येते रा तोंडान शिक्का ठेवलाय का सोनार शिक्का माझ्या भरोसा नाही का येते येते ये साईडला ठेवा इकडे जातो ही खरं येते रे तुला. आता काय कर आता क्लच दाबून ब्रेक दाब नाही थांब एक्स्ट्रा नको ब्रेक दाब ब्रेक ब्रेक दाब ब्रेक दाबलाय चल ब्रेक थांब ना ब्रेक दाब ना परत नाही चल तू चल नाही 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 बंद आगे रेस कर हां कर रेस कर कर सरळ घे सरळ लट घे पहिलं गिअर लावतो ब्रेक दाब ना गाडी जाऊ दे बरोबर चाल बरोबर जोरात घेतली चालेल मॉर्निंग फ्रेंड्स. तर आम्ही आता रेडी होऊन आरतीला चालल्यात. आम्ही रूम घेतलेला तिकडे तिकडनं आता रेडी होऊन साई निवाराला चाललं. तिथे आमची पालखी आहे. आता आरती चालू होईल थोड्या वेळात आणि मग पालखी निघेल साईबाबांच्या मंदिरात. बघू आता दर्शन किती वाजेपर्यंत होतं. हाय हाय हाय